नमस्कार मित्रांनो. आता आपण सेकंड पार्ट बघूया थ्री डायमेन्शनल शेप या लेसनचा. तर इथे दिलंय की डिस्कस द टू डायमेन्शनल थ्री डायमेन्शनल शेप इन द पिक्चर बेस्ड ऑन द फॉलोइंग पॉइंट्स. तर आपल्याला एक चित्र दिलंय, हे ट्रीचं चित्र दिलंय आणि त्याचा शॅडो दिलाय. त्यांनी सांगितलं अ ट्री अँड शॅडो. आता ह्यांच्यामध्ये आम्हाला 2D कोणता आणि 3D कोणता असं शोधायचं आहे. तर असं असतं की जी ओरिजिनल ट्री आहे तिला डेप्थ पण असतो, हाईट आणि विड्थ पण असतो. म्हणून आपण ह्याला कन्सिडर करू 3D शेप आणि ह्याची जी शॅडो असते ती नेहमी असते 2D शेप मध्ये. सेम पद्धत इथे कपबोर्ड मध्ये पण युज केली जाते. तर बंद कपबोर्ड असतो तो रेक्टँगल शेप मध्ये दिसतोय तुम्हाला बघा, लेंथ आणि ब्रेथच असतो. तर हा आपण कन्सिडर करू शकतो 2D शेप. पण जेव्हा हा कपबोर्ड ओपन करू तेव्हा त्याला डेप्थ पण असते, हाईट पण असते, विड्थ पण असते, म्हणून हा 3D शेप मानला जाईल. नेक्स्ट आहे ट्रंक. त्याच्यामध्ये पण हा 3D आहे आणि हा 2D शेप आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये समजून जायचं की आपल्याला हाईट विड्थ जिकडे आले, हाईट विड्थ आणि डेप्थ जिकडे आला तो 3D शेप असतो आणि जो फक्त आपल्याला लेंथ आणि ब्रेथ येईल तो 2D शेप असेल. ठीक आहे. आता इथे पण दिलेले 2D शेप्स आणि 3D शेप्स मध्ये कसे फरक ओळखायचे. तर एक व्हर्टेक्स असतो प्रत्येक कॉमन आणि एक साइडच असते. जसं की लेंथ आणि ब्रेथ समजून घ्या इझिली. बट व्हर्टेक्स म्हणजे कॉर्नर जे कोपरे दिलेले असतात आणि हे साइडचे आर्म असतात. म्हणजे 1 2 इथे आर्म आहे, 1 3 आहे, 4. ठीक. तसं 3D डायमेन्शनल मध्ये व्हर्टेक्स पण असतो, एज असतो आणि फेस असतात आणि ह्याला आपण क्युबॉइड म्हणतो. बघा हे फेस, एज आणि हे कॉमन कोपरे कोपरे व्हर्टेक्स.